तुम्ही कसं काय ही शेवटची संधी नसते ताई. संभाजीनगरमध्ये मागच्या वेळी डावलला आता डावलला शेवटची संधी नसते मग. आपला पक्ष नाराज भाजप कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू. सर उद्याचा दिवस माहिती नाही काय होईल. शेवटची संधी कोणी पाहिली इथं. मला कोणतं पद आज आहे आता? संधी होती. ताई ते कोणतंही ते माणसाचा आपल्या भरोसा नाही, आज येतं, उद्या आपण नाही. बसून करायला कधी पाहिजे. कधी पण आपण कधी असं media एका मध्ये मिनिटाला बाहेर राहतो की नाही कोणाला माहिती आपण नाही. असं आपण आज पूर्ण राज्यभर जगामध्ये आपण आजच्या तुमच्यामुळे माधुरी संधीचा वाट माधुरीताई बघायची होत्या अजून. तेव्हापासून अध्यक्षपद मागते शहराध्यक्ष माधुरीताई होत्या तेव्हा म्हणे तुम्ही सिनियर नाहीये त्या सिनियर तुमच्यापेक्षा ठीक आहे तुम्ही नंतर 5 महिला दिल्या तुम्ही अध्यक्षपद देत नाही तुम्ही मी पण तिकीट देत उपोषणाला नाही बसणार आहे आजपासून. नाही हे चुकीचं आहे तुमचं मी आणि पण मागचं बसणार घेऊन यायचं तुमच्याबरोबर. तो संजय जोशी 4 वेळा नगरसेवक होता मग तुम्ही त्यांना का तिकीट दिलं त्यांचं पण तिकीट तुम्ही थांबवायला पाहिजे सगळेच होतं निर्णय प्रत्येकाला नाही नाही आपल्या हा, मनासारखे नाही होतील असं आणि नसतं. सगळ्यात पण महत्वाची आपण गोष्ट एका नाही क्षणानंतर मला एक उत्तर द्या तुम्ही फक्त एकच उत्तर अपेक्षित आहे माझ्यापेक्षा माझी मैत्रीण आली असती ना मी एकही शब्द बोलली नसते आमच्यातलं कोणी आलं तरी आपण- चालेल. कोणी आलं असतं जी नाही गोष्ट आपल्या नाही घरात अनिता बसून मान आपण- कापे अनिता किशोर मान कापे इथं सदस्य आहे की नाही तर संभाजीनगरमध्ये काल मोठा राडा झालेला होता. नाराज भाजप कार्यकर्त्यांनी आक्रोश केलेला होता, हा मग मग साध्या नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी उपोषण सुरू करण्यात आलं. उमेदवारी न दिल्यानं ह्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. पैसे देऊन उमेदवारी दिल्याचा आरोप देखील यांच्याकडून केला जातोय. त्यामुळे आता काही भाजप आपण तुमचा शब्द वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र या सर्व महिला कार्यकर्त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्याला उमेदवारी का दिली नाही याचा जाब त्या विचारताय. म्हणजे महिलांच्या जागेवर पुरुष कार्यकर्त्या बायकांना तिकीट दिली जाणार नाही हा पण तुमचा शब्द आहे हा अशा पद्धतीने आपण वागू नये. आपण माझ्यापेक्षा कॅपेबल महिला राहिली असती ना मी सरळ माघार घेतली असती याच्यापेक्षा माझी एखादी पण मैत्रीण राहिली असती मी माघार आणि घेतली या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी विशाल करवळे आपल्यासोबत आहेत. विशाल, संभाजीनगरमध्ये महिला कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू होतं, त्यांचे मनधरणीचे प्रयत्न आहेत, काय भूमिका मांडतायत त्या? मी आले होते ना बोलायला. त्या स्पष्टपणे सांगतायत की पक्षाने आमच्यावर अन्याय केला आहे, त्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. वारंवार पक्ष आमच्यावर अन्याय करतोय. जे 4-4 वेळेस उमेदवार आहेत त्यांना 5 वेळेस उमेदवारी देते. मात्र मग आम्ही वर्षभर काम करतोय पक्षासाठी, तर आम्हाला उमेदवारी का नाही असे सवाल त्यांचे आहेत. भाजप अध्यक्ष त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत, मात्र महिला ऐकण्याच्या तयारीत नाही. सकाळी 2 महिला उपोषणाला बसल्या होत्या, आता जवळपास आणखी 4 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. भाजपनं आम्हाला न्याय द्यावा असं या महिलांचं मागणं आहे. तर भाजपचे जे शहर अध्यक्ष आहे किशोर शितोळे यांनी आता स्पष्ट संकेत दिलेले आहे की या महिलांनी अशा पद्धतीने उपोषण करणं योग्य नाही. भाजपची पक्षशिस्त असते, ती भाजपला मान्य करावी लागेल आणि जर शिस्त मान्य केली नाही तर या महिलांवर कारवाई होईल. यांना पक्षातनं निलंबित सुद्धा करण्यात येऊ शकतं अशा पद्धतीचंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं या महिला ऐकायला तयार नाही. शहर अध्यक्षांचे प्रयत्न निष्फळ ठरतंय. आता या सगळ्यातनं भाजप कशी भूमिका घेणार, कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार. तुर्तास इथं सुरुवातीला 2 महिला उपोषणाला बसल्या होत्या, मात्र ही संख्या आता 7 ते 8 वर गेली आहे आणि ज्या ज्या महिलांवर अन्याय संभाजीनगरमध्ये झाले तर सर्व महिला आता इथे येणार आणि भाजपचा भांडाफोड करणार अशी या महिलांची भूमिका आहे. जी नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. असं अखंड तांडव आपण पक्षाची प्रतिमा डागाळण्यासाठी ऐका, व्यक्ती कधी- म्हणून कधी- करणं कधी ताई, केला? कधी दिव्याताई, केला? हे योग्य नाही.